नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. भरपूर लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्याचा JR कधी येईल, त्याचा शासन निर्णय कधी येईल, कधी त्याचं वितरण होईल, यासाठी भरपूर लाडक्या बहिणी यासाठी वाट बघत होत्या. त्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जो JR आहे तो JR या ठिकाणी शासनाने दिलेला आहे, शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. कधी तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होणार आहे, त्याची तारीख या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. काय महत्त्वपूर्ण माहिती या JR मध्ये दिलेली आहे, आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींनी या महिन्याचे जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण थोडक्यात हा JR बघूयात. बघा, या ठिकाणी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा 8 डिसेंबर 2025चा हा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच आजचाच या ठिकाणी हा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 3,960 कोटी इतका निधी मंजूर करून या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जो निधी आहे तो निधी या ठिकाणी मंजूर करून दिला शासनाने. वित्त विभागाच्या संदर्भीन 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ जो आहे तो लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी शासनाने 263.45 कोटी इतका निधी शासनाला उपलब्ध करून दिला आहे. आणि महिला आणि बालविकास विभाग जो आहे त्या विभागास वितरित करण्यासाठी या ठिकाणी मान्यता या ठिकाणी शासनाने दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा, संपूर्ण JR संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी JR मध्ये वाचू शकता. तुम्हाला जो लाडक्या बहिणींचा जो नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्त्याचं वितरण या ठिकाणी होऊन जाईल आणि तुमच्या अकाउंटवरती त्याचे जे 1500 रुपये ते 1500 रुपये जमा होतील. आता या ठिकाणी जर तुम्ही तुमची KYC केलेली नसेल, ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचं वितरण या ठिकाणी होणार आहे. म्हणजे तुमची KYC झालेली असो किंवा नसो, तुम्हाला या ठिकाणी जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे. परंतु यापुढे तुम्हाला जो तुमचा हप्ता सुरळीत चालू राहण्यासाठी तुमची KYC करणं अनिवार्य आहे, KYC करणं गरजेचे आहे. लवकरात लवकर ज्यांची KYC राहिली असेल अशा लाडक्या बहिणींनी आपली KYC कंप्लीट करून घ्यायची. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची घर बसल्या KYC करून घ्यायची आणि लवकरच तुम्हाला या हप्त्याचं जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे त्याचं वितरण होणार आहे. 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला या हप्त्याचं वितरण या ठिकाणी होऊन जाईल. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्याला लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, त्यांना ही माहिती पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.